गुढीपाडव्यासाठी गुढी वस्त्र कसं तयार करायचं त्याचाच मी व्हिडिओ शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी मी पैठणीचं 17 बाय 40 इंचाचं कापड कट करून घेतलं आहे आणि वरती 10 बाय 40 इंचाचं दुसरं असं पैठणीचं प्लेनमधलं कापड कट करून घेतलं आहे। दोन्ही आपल्याला जॉईंट करून घ्यायचे। जॉईंट करून झालं की त्याच्यावरती डेकोरेट करण्यासाठी मी इथे पैठणीची लेस आणि मल्टी कलरची लेस यूज केलेली आहे। ती इथे मध्ये जॉईंटला आपण अटॅच करून घेणार आहोत। त्याच्यानंतर मल्टी कलरची जी लेस आहे ती मी खाली बॉर्डरला सुद्धा अटॅच करून घेतलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही गोल्डन लेस सुद्धा वापरू शकता। आणि आता दोन्ही साइडनी आपल्याला असं डबल फोल्ड करून घ्यायचं। डबल फोल्ड करून झालं की साधारणतः 5-5 इंचाने मी इथे एक एक अशी प्लेट टाकून घेतली। प्लेट टाकल्यानंतर ती मी इस्त्री करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर प्लेट टाकल्यावर वरचा जो काही नेफा आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। आणि वरती आपल्याला जी आता कॅप तयार करायची त्याच्यासाठी मी इथे 5.5 बाय 6.5 इंचाचं मेन फॅब्रिक आणि अस्तर असे कट करून घेतलेले आहेत। मेन फॅब्रिकचे 2 पीस घेतलेले आहेत आणि अस्तरचे 2 पीस घेतलेले आहेत। व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे खाली अस्तरचं कापड आणि वरती मेन फॅब्रिक असं ठेवून इथे स्टिच करून घेतलेलं आहे। आता आपण टाय करण्यासाठी तिथे नॉट अटॅच करून घेणार आहोत। नॉट अटॅच करून झाली की त्याच्यावरती आपण दुसरा भाग तयार करून घेतलेला आहे तो ठेवून शिवून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने आपली गुढीची साडी तयार झालेली आहे। फुल व्हिडिओ दामिनी हँडीक्राफ्ट यूट्यूब चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेला आहे।